श्री स्वामी समर्थ. ज्या घरात अशी स्त्री असते त्या घरात कधीच गरीब येत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहिले लक्षण आहे धर्ममार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री. जी स्त्री रोज भगवंतांचे व तुळशीची पूजा करते व त्याचबरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते व नंतर सर्वजण भोजन करतात. या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व अशा वातावरणात राहणारे कुटुंब देखील सुखी व आनंदी असते. दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती. जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते, जास्त हव्यास करत नाही, तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो. काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे त्यांचे वर्तन असते. यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येतात व कधीकधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे देखील करावी लागतात. त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते. तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे, धाडस असावे. कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी. जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. चौथे लक्षण म्हणजे राग न येणे. तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे, कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मतःचाच स्वभाव असतो. परंतु अतिराग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत. थोडाफार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा. त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी रागराग करीत असेल किंवा चिडचिड करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वादविवाद होत राहतात. म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे. पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणाने घेते व शांतपणे सर्व समजून घेते, जे आहे ते व जे नाही याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते, तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते, त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते. त्यामुळे वेळप्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात. जिथे कलह नाही, घरातील सर्व सदस्य एकोपाने राहतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, स्वच्छतेचं पालन करतात, अशा ठिकाणी सुख समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला एक लाईक देखील करा. धन्यवाद.